मातंग समाज हा अतिशय वंचित आहे आणि सर्व 59 जातीला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेबांचं स्वप्न होतं की शेवटच्या घटकापर्यंत आरक्षण मिळालं पाहिजे. बाबासाहेबांचा जो संदेश आहे, समतेचा संदेश, हा ग्रामीण भागापर्यंत, झोपडीपर्यंत मिळाला पाहिजे आणि सामाजिक न्याय आणि सामाजिक हक्क वंचित समाजाला मिळाले पाहिजे. हे खरं संविधानानं दिलेला आपल्याला हक्क आहे आणि सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे. अशा हिशोबानं या देशामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले, निकाल दिलेला आहे की शोषित वंचितांना न्याय द्या, त्यांचे हक्क त्यांना मिळाले पाहिजे, आरक्षण शेवटच्या झोपडीपर्यंत मिळालं पाहिजे. आणि याचाच फळ म्हणून देशातील अनेक राज्यांमध्ये अबकड आरक्षण उपवर्गीकरण लागू झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये माजी न्यायमूर्ती अनंत बदर समिती नेमली होती. या अगोदर लहुजी आयोगाचा अहवाल सुद्धा प्राप्त झालेला आहे आणि शासनानं अभ्यास कमिटीची नेमली होती, तोही अहवाल सरकारकडे प्राप्त आहे. अनंत बदर समिती, लहुजी साळवे आयोग आणि शासनाचा अभ्यास कमिटीचा अहवाल, असे 3 अहवाल सरकारकडे उपलब्ध आहेत आणि सरकारने आता लवकरात लवकर अबकड आरक्षण वर्गीकरण लागू केलं पाहिजे आणि तत्पूर्वी अबकड आरक्षण प्रथम लागू करावं आणि नंतर मेगा भरती सरकारने केली पाहिजे. कारण की मातंग समाजामध्ये प्रचंड वंचित आम्हाला राहावं लागलेलं आहे. आमच्यावर सामाजिक न्याय, आमच्यावर अन्याय झालेला आहे, आम्हाला सामाजिक न्याय मिळालेला नाही. समाज विकासापासून कोसळ दूर आहे, शिक्षणापासून दूर आहे, नोकऱ्यापासून दूर आहे आणि प्रचंड क्षेत्रामध्ये आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये मातंग समाज हा वंचित असल्यामुळं सरकारकडे या राज्यातून, सर्व देशातून मागणी होत आहे की अबकडचं आरक्षण झालं पाहिजे आणि सर्वांना बाबासाहेबांनी दिलेला समतेचा संदेश आहे, तो शेवटच्या झोपडीपर्यंत मिळाला पाहिजे. शेवटच आपल्याला जर अबकड आरक्षण लागू झाल्यानंतर जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं की शेवटच्या माणसाला समानतेचा हक्क, न्याय मिळाला पाहिजे आणि अबकड सरकारनं आरक्षण तात्काळ लागू करून सामाजिक न्याय देण्याचं काम करावं, अशी आमची समाजाच्या वतीने मागणी आहे.